इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मधील आंबेडकर नगर व हिल लाईन पोलीस स्टेशन मागे भागातील नागरिकांनी रस्ते, पाणी पुरवठा, शौचालय, साफसफाई व आरोग्य सेवा या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्ष विरोधात आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। अनेक वर्ष विनंत्या, तक्रारी आणि निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। उपोषण उल्हासनगर कॅम्प 4 येथील नेताजी चौकात काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हा अध्यक्ष महादेव शेलार, सचिव सज्जन शेट्टे आणि सचिव राजकुमारी नारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले। आंबेडकर नगरातील गुड्डू किराणा दुकानाजवळ शौचालयाची दुरुस्ती, समाज मंदिराजवळील सांडपाणी व शौचालय सुविधा सुधारणा, रेणुका माता मंदिराजवळील पाणी पुरवठा, पाईपलाईन दुरुस्ती, अवैध बांधकामांवर कारवाई, रस्त्यांची खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती अशा विविध मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आल्या। प्रशासनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा उपोषण अधिक तीव्र केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। नागरिकांच्या मते या समस्या केवळ स्थानिक नसून शहर विकासाशी संबंधित गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे। आज या ठिकाणी महानगरपालिकेचा भ्रष्टाचार चालू आहे का खूप भ्रष्टाचार चालू आहे। आज कमसे कम ह्या मागण्यासाठी मी कमसे कम किती जण बसलेलो आहो, पण आज त्याचा पाठपुरावा करून अजून कोणी आम्हाला टाळाटोळीचे उत्तर दिलेले आहेत। त्याच्यानंतर आमचा एक शौचालयाचा आहे, एक समाज मंदिरचा आहे, एक समजो नाल्या सफाईचा आहे, एक समजो रोडवर गड्डे पडलेले आहेत, एक बगीचा पडलेला आहे, त्याच्यानंतर एक नाला आहे, त्याच्यानंतर गटारीचं पाणी रोडवर थांबून जाते आंबेडकर नगरमध्ये, त्याच्यासुद्धा आम्ही मागण्या केलेल्या आहे। अशा आमच्या 30-40 मागण्या आहेत। त्या मागण्यामधून आम्ही पाठपुरावा किती केलेले आहेत, मुख्यमंत्री सगळ्यापर्यंत पाठपुरावे केलेले आहेत, पण हे काय आम्ही तिथं गेलो म्हणजे काय म्हणतात, हा तुमची चर्चेला या। त्यांनी आम्हाला स्वतः रिपोर्टसुद्धा दिलेले आहेत का तुम्ही 30 तारखेला या। 30 तारखेला गेल्यानंतर सांगतात का तुमच्या मान्यता पुऱ्या होईल, तरी आजपर्यंत मान्यता पुऱ्या झाल्या नाही आहे। म्हणून लास्टला मी उपोषणाला बसलो। जर आता नाहीच झाले तर आम्ही याच्या पुढे उपोषण मोर्चा जोराने काढणार आम्ही। आज आंबेडकरमध्ये शौचालय कमीत कमी 40 वर्षापासून आहे। त्याच्यानंतर काय झालेलं आहे का त्यावेळेस बिल्डरनं त्याचे कार्यकर्त्या लोकांनी हातीशी धरून महानगरपालिकेचे जे अधिकारी होते भोईर साहेब याला धरून त्या जागेचा पंचनामा केला। पंचनाम्यात असं नमूद केलं आहे का हे शौचालय 2 वर्षापासून बंद आहे। त्याच्यानंतर आम्हाला असं माहिती पडलं का बा असं त्याच्यात गेलेलं आहे। मी माहितीच्या अधिकाऱ्याच्या प्रमाणे मी त्याचे डॉक्युमेंट मागितले, त्याच्यात भूमिकेचा उल्लेख आहे का हे शौचालय 2 वर्षापासून बंद आहे, वापरत नाही, त्या जागेवर समाज मंदिर व्हावं। अरे माझं म्हणणं आहे का आज झोपडपट्टीचा विकास आहेत, 10 बाय 10चे घर आहेत, त्याला चंबर नाही काही नाही, आणि तिथं तुम्ही म्हणता का तोडून शौचालय बना। शौचालय त्याच्या बाजूने समाज मंदिर, 100 फुटाचे शौचालय तिथं समाज मंदिर आहे त्याच्या बाजूनेच। तरी आमचं म्हणणं आहे का मी चांगले समाज मंदिर बी बांधवा बाजून आहे, ते शौचालय जागा राहू द्या, याला तुम्ही छाळछाळी करू नका। या भोईरनं काय केलं, महानगरपालिका उपायुक्त सगळ्याला गाईड केलं का नाही सर तिथं शौचालयच नाही होते, त्याची मिटिंगा बी केल्या। म्हणून हा भोईर अधिकारी जे आहे त्याच्यानंतर पवारसाहेब आले, पवारसाहेबांनी त्याच्यानंतर अधिक त्याचा रिजेक्ट मारला। पवारसाहेबांनी सांगितलं की हे शौचालय चालू आहेत। म्हणून माझं म्हणणं आहे की एक महानगरपालिकेला एक कर्मचारी म्हणतो शौचालय बंद आहे, एक कर्मचारी म्हणतो शौचालय चालू आहे, म्हणजे हे काय लावलेलं आहे। म्हणजे माझं म्हणणं आहे आम आदमी लोकांनी काय करावं, कोणापाशी न्याय घ्यायला जावं। म्हणून आज या करताना माझं म्हणणं आहे का गरीब वस्ती राहतात, आज गरीब वस्तीचे काय 10 बाय 10चे घर आहेत, त्याने शौचालयाला जावं कुठं, हा परत नाही। त्या लेडीजचे शौचालय आहेत ना त्याला दरवाजेसुद्धा नाही, तरी माझ्या मावल्या तरी दरवाजे तरी त्याचं शौचालयाला जातात, आणि हे सांगतात का तिथं इतकं लांब आहे तितकं लांब आहे। हा सर्व आहे ना भोईर, आणि त्याचा जो इंजिनियर आहे नेताजीला बसतो, हा नेताचा भोईर आणि इंजिनियर याने ठाण्यापर्यंत रिपोर्ट आली। मी ठाण्याची माहिती आणली, ठाण्याने सांगितलं आहे का आम्ही अजून फंड पास केलेला नाही आहे, त्याने आमच्याकडे फक्त रिपोर्ट पेपर दाखल केलेले आहेत, आम्ही आजपर्यंत काही त्याचं केलं नाही। त्याने मला लिखित दिलं का आम्ही हा शौचालयाचा फंड पास केला नाही आहे, आणि इथं महानगरपालिकावाले म्हणते का आम्ही फंड हा पास झाला। अरे फंड पास झाला आहे तर कमसे कम ते समाज मंदिर चालू करा, शौचालय चालू करा ना, समाज मंदिर चालू करा। आमचे कोणी विरोध कोणालाच नाही, पण त्याचे जे आहेत लोक आजकाल बुलबुल नेते आहेत, याने खोट्या सह्या घेऊन महानगरपालिकेत दिलेले आहेत सगळ्या लोकांचे का बाबा इथं आम्ही शौचालय बांधणार म्हणून। त्यांना अशा खोट्या सह्या करून तिथं सांगितलं का समाज मंदिर बांधवा, अशा त्याच्या सह्यासुद्धा आहेत।
म्हणून माझं म्हणणं आहे त्याचा जो पंचनामा केला आहे ना, त्या पंचनामाच्या आजूबाजूने त्याच्या घरी सगळे स्वच्छालय आहेत आणि ते त्यानं पंचनामा केलेला आहे, त्यानं सह्या केले, त्याचे स्वतःचे घरचे लोक ते स्वच्छालयाला येतात, त्याचे माझे फोटोसुद्धा आहेत. म्हणजे किती खोटं काळाबाजार चालू आहे. म्हणून हा अधिकारी काहीतरी घेऊन कोणाच्या दबावामुळे म्हणून हा खोटे रिपोर्ट देतो आणि मी त्याची माहिती बी मागितली, त्यानं मला आजपर्यंत माहिती दिली नाही. मला रोज टाळण्याचे उत्तर करता. साफसफाईला फोन करा त्याला, हा आज पाठवतो, उद्या पाठवतो, परवा पाठवतो आणि आज त्याला माहिती पडलं का शेलार उपोषणाला बसला. आता कर्मचारी फोन करतो का, साहेबांनी सांगितलं त्याची सही आहे ना, अरे आता सही आला, आता जाग आला, आतापासून जागा आलेला नाही आहे. म्हणून म्हणतो का ह्या मागण्या जर पुऱ्या नाही झाल्या आमच्या तर आम्ही मोठं मोर्चा काढणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.